पती पत्नीच्या कौटुंबिक वादामध्ये नाण्यास येण्यासाठी दोन्हीपैकी एक पक्ष माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करतात। त्या दोघांची जी मुले असतात ती दोघांपैकी एकाकडे असतात। हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम 9 प्रमाणे नाण्यास येण्याच्या किंवा नाण्याच्या अर्जामध्ये मुलांचा तात्पुरता ताबा किंवा मुलांना भेटण्यास परवानगी मागता येईल का? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे। चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया। याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रियांका विरुद्ध संतोष कुमार या केसमध्ये तारीख 8 डिसेंबर 2022 रोजी ट्रान्सफर पिटिशन सिव्हिल नंबर 964/2021 या केसमध्ये महत्वपूर्ण निर्णय दिलेला असून त्या केसमध्ये असे म्हटलेले आहे की जर पतीला मुलांचा अंतरिम ताबा किंवा मुलांना भेटण्याची परवानगी माननीय न्यायालयाकडून मागावायची असल्यास पती हे पत्नीने केलेले कलम 9 प्रमाणेच्या वैवाहिक हक्क पुनर्स्थापित होऊन मिळण्याच्या अर्जामध्ये मागू शकत नाही। त्यासाठी त्यांना कलम 26 प्रमाणे वेगळा स्वतंत्र अर्ज करावा लागेल। कलम 9 खालील अर्जामध्ये मुलांना भेटण्याची परवानगी किंवा मुलांच्या तात्पुरत्या स्वरूपातील ताबा देण्याचा आदेश करता येणार नाही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।